आता गोंयांत काजूगर म्हटलें की सगळ्यांच्या तोंडा मुखार एकूच नांव येता, तें म्हणजे झांटे इंडस्ट्रीज. आनी हो जो उद्योग आसा तो आतां न्ही जाल्यार 1928 पासून सुरू जालो आनी तो आतां म्हणसर चालू आसा, सक्सेसफुली चालू आसा, वाडत आसा. आतां खंयचोय उद्योग सुरू करप हें ओके, पण तें चलोवप कितलें कठीण, आनी खास करून पोर्तुगीज टायम टू पोस्ट पोर्तुगीज टायम कसो चलयलो हें सगळें जाणा जावन घेवपा खातीर आनी ह्या ब्रँडा फाटली माहिती जाणा जावन घेवपा खातीर आमी पॉडकास्टान आपयल्ले आसा रोहित झांटये, पार्टनर, झांटे कॅज्यू इंडस्ट्रीज. थँक्यू सो मच. सो पयलीं म्हणजे आतां कोणाकूच इंट्रोडक्शन दिवपाची गरज ना झांटे कॅज्यू इंडस्ट्रीजा बद्दल. लोकांनी म्हाका दिसता ऑलमोस्ट ऑल द पॉप्युलेशन केन्ना जाल्यार केन्ना तरी तुमचे काजू खाल्ले आसतले गोंयकारांनी. आसतले आसतले असो एकूय मनीस मेळचो ना जेणे तुमच्या फॅक्टरींतल्यान आयिल्ले काजू खावना. ओके, तुमच्या बद्दल सांग, यू टेल समथींग अबाउट यू. सो हांव रोहित झांटे, 4th जनरेशन ह्या बिझनेस. म्हज्या ग्रेट ग्रँडफादर गणेश झांटे ह्यांच्यांनी 1905 चालू केल्लो एज अ ग्रावंड रोस्टिंग, व्हेरी स्मॉल स्केल कॉटेज लेवल. ग्रावंड रोस्टिंग म्हणजे घरच्या घरा कॉटेज इंडस्ट्री, उज्यान भाजताले ओके आनी फोडटाले आनी लोकली कितें तें मार्केटींग करून खाताले. हे खंय मालवणा आशिल्ले. तांणी आपल्या चल्याक 1915 अर्ली 20th सेंच्युरीन सांगलें की तूं गोंया वच, आमचो मूळ देव मुळगांव बिचोलीच्या लागीं. तूं गोंया वच, आमचो देव आसा थंय तूं फॅक्टरी चालू कर आनी थंय लोकांक एम्प्लॉयमेंट दी. कित्याक तेन्ना अशें एम्प्लॉयमेंट कांय नाशिल्लें. मेजर आशिल्लें एग्रीकल्चर किंवा गव्हर्मेंट जॉब अंडर पोर्चुगीज. सो तो आयलो गोंया, बिचोली जागो घेतलो आनी काजू फॅक्टरी चालू केली. ताज्या नंतर एकटो मालवणचो बिझनेसमॅन मिस्टर तोरणे म्हणून आशिल्लो, तो खूब एंटरप्रायझींग आशिल्लो. ताणें पयलो एक्सपोर्ट केलो अमेरिकेक, पण तो सक्सेसफूल जावना. तातूंत किडी मेळ्ळी. सो तांच्यांनी अमेरिकेच्या लोकांनी तो फर्स्ट टायम काजू पदार्थ, काजू एज अ नट टेस्ट केलो आनी तांकां दिसलो की हातूंत खूब पोटेन्शियल आसा अमेरिका मार्केट करपाक. त्या म्हणजे त्यांनी काजू केन्नाच खावं नाशिल्लो. काजू हे ट्री आशिल्ले, ताजी वेगळी स्टोरी आसा. ओके, हय, काजूचे कशे कळे, इडेबल व्हॅल्यू, ताजी एक व्हेरी मजेदार गोश्ट आसा, ती सांगपा ती मागीर सांगता हांव. सो तो आयलो, तांणी विटाकॉप कॉर्पोरेशन एंड जनरल फूड एक्सपोर्ट तांच्यांनी एका टिमाक धाडले, वीच वॉज हेडेड बाय मिसीस हुगास म्हणून. ती आतां गासपाड्यासान रावताली तेन्ना. ओके, इवन दो तिणें आयली तेन्ना तिका टेनीस खेळपाची खूब इच्छा आशिल्ली. सो तिणें डोनेशन दिवन टेनीस क्लब एस्टॅब्लीश केलो, टेनीस कोर्ट एस्टॅब्लीश केलो गासपाड्यासान. सो ती येवन आमकां बाकीचे काजू फॅक्टरी जे आशिल्ले कामत बी तांकां मेळ्ळी आनी 1928 इंडियाच्यान फर्स्ट सक्सेसफूल एक्सपोर्ट आमच्या कंपनीन म्हज्या ग्रँडफादरान नारायण गणेश प्रभू झांटेन केलो. सो दॅट्स वाय इट इज सिन्स 1928. येस, दॅट्स वाय. नाही, आमकां एक्चुअली ओरिजीन केन्ना जालो आमकांय खबर ना. 1905 जालो की डॉक्युमेंट्स काय ना, पण 1928 हो आमचो फर्स्ट सक्सेसफूल एक्सपोर्ट जालो ते आमकां खबर आसा. हांगच्यान US. आनी मागीर तो किडी बिडी लागूना ना. सो तांच्यांनी कितें केलें, दे प्रोवायडेड अस विथ द पॅकिंग टॅक्नॉलॉजी. ओके, सो आमी विटापॅक कॉर्पोरेशना कडेन टायअप केले. तांच्यांनी आमचे कडेन लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट सायन करून घेतलो की इतले कार्टन्स ह्या रेटीन तुमी एक्सपोर्ट करपाक जाय, आमी तुमकां पॅकिंग टॅक्नॉलॉजी दिता. कितें आयडिया तेन्ना पर केजी काजू कितले? सामको कमी आशिल्लो तुमकां, सामको इट वॉज इन सेंट्स, व्हेरी सामकोच तसोच आसतलो, 10 पैसे बी सामको कमी आशिल्लो. कित्याक इंडिया मार्केट डेवलप जावं नाशिल्लें. सो इंडिया बेजिकली बारीक बारीक काजू जो खपतालो ताज्या पयलीं वॉज कराची आनी बॉम्बे, मेन सिटीज. पायनियर इन इंडियन मार्केट काजूचे झांटे इंडस्ट्री आमी स्टार्ट आशिल्ले, बाकीचे फॅक्टरी आशिल्ले, पण वन ऑफ द फर्स्ट तेन्ना बारीक बारीक सेटअप चालू जाले, पण मेजर वॉज आमी त्या टायमार. बरें, तें सांगा, काजू खावपाक शकता आनी ते बी अशे भाजपाक शकता, खावपाक शकता, हें कोणाचें? हे हाजी एक मजेदार गोश्ट. काजू आतां पोर्चुगीजांनी 16th सेंच्युरी ब्राझीलच्यान गोंया हाडले. कित्याक वेस्टर्न घाट्सार सॉयल इरोजन जातालें, थंय सॉयल इरोजन जावंक जायना खातीर काजू हाडून लायले. तो फेणीचो उपयोग तांकां तेन्ना खबर आशिल्लो, पण काजू नट, काजू कितें आसता, काजू शेलान न्ही
लिक्वीड असता ते फोडून सारके ताका काजू भितरलो काडून खावप असता. सो लोक कोण ते खायनासले, काडून उडयताले. सो गोंयचे जे सामके मस्ते फ्रिडम फायटर्स आसले पळय, नोटोरियस फ्रिडम फायटर्स, तांकां मोंबासा प्रिजन आशिल्लो आफ्रिकेक. सो हांगच्यान ते मोंबासा तांकां व्हरताले. सो एकटो आमचो गोंयचो प्रिजनर मोंबासाक व्हेल्लो, सामको हांगा त्रास करता म्हणून पोर्चुगीजांक. थंय कितें आशिल्लें तांकां की जेल आसताली, सकाळीं वचप तांच्यांनी आनी 8 दीस थंय वचप आनी विकली येवन तांच्यांनी रिपोर्ट करप की आमी बाबा जिते आसा. थंय मोंबासा तशेंच बिकॉज इट वॉज अ पोर्चुगीज कॉलनी, थंय काजूची झाडां खूब आशिल्लीं. थंय ताका कळ्ळें की थंय लोक हे रोस्ट करून काजू खाता. सो ताजो केन्ना टर्म सोंपलो की तो म्हाका दिसता पळून परत आयलो गोंयांत आनी तो आमच्या मुळगांव देवळान ताणें ते सगळ्यांक सांगलें की मोंबासा खूब काजू आसा आनी ते अशें करून भितरले काजू खाता म्हणून. ते म्हज्या मागीर ग्रेट ग्रँडफादराक कळ्ळें आनी ताणें हे ग्रावंड रोस्टींग चालू केलें आनी मार्केटींग करूंक लागलो. पयलीं लागच्या लागीं लोकांक विकले, पण हांगा मार्केट नाशिल्लें की गरिबी आशिल्ली न्ही, व्हडले नाशिल्ले लोक. सो मागीर बॉम्बे आनी कराची हे 2 मार्केट तो विकूंक लागलो. सो दॅट्स हाव इट स्टार्टेड. आनी तुमचे पयलींच्यानूच नांव जाणटे केजू इंडस्ट्रीज आशिल्लें काय आनी कितें पोर्तुगीज नांव? तेन्ना आमचे प्रायवेट लिमिटेड कंपनी आशिल्ली एक्सपोर्ट करतना, ती मागीर आमची रिस्ट्रक्चर करून आमी नांव बी कितें आशिल्लें? जाणटे कॅशू इंडस्ट्रीजूच आशिल्ली. जाणटे कॅशू प्रायवेट लिमिटेड आशिल्ली. तेन्नाचे भशेन पोर्तुगीज नांव बी काय ना फॅन्सी नेम काय नाशिल्ले. जाणटे एक्चुअली फॅन्सी नेमूच दिसता खूब जाणांक, व्हेरी युनीक आसा न्ही नांव. सो इट ऑल स्टार्टेड दॅट वे. मागीर गोंयांत जी तुमी फर्स्ट मुळगांव फॅक्टरी घातली, म्हणजे बिचोले फॅक्टरी घातली, ती अजून आसा? हय, तेच आमचे एट प्रेझेंट हेड ऑफीस. अच्छा. दॅट इज द ओल्डस्ट फॅक्टरी इन फूल गोवा, महाराष्ट्रा तरी म्हणू शकता. कॅज्यू फॅक्टरी विच इज स्टील इन ऑपरेशन. कॅज्यू प्रोसेसिंग युनिट. ते दवरला बी पयलींचे कितें आतां आयले जाल्यार? आमचे कडेन फोटो आसा न्ही, जंय सगळे वर्कर्स उबे आसा. म्हजो ग्रँडफादर आसा उबो आनी ताजे कुशीक मिसीस हुगास, जी घासपट्यासान येवन तांणी आमकां पॅकींग टॅक्नोलॉजी प्रोवायड केल्ली, ती बशिल्ली आसा. असो एक ओल्ड फोटो आमच्या तशें पळोवंक वचत जाल्यार हांगा जो लॉन टेनीस कोर्ट आसा तेका इन अ वे तुमचें कंट्रिब्युशन जालें. काजूचें कॉन्ट्रिब्युशन, काजू इंडस्ट्रीचें कॉन्ट्रिब्युशन आसा. सो तेन्नाचे आतां इक्विपमेंट्स बी कांय ना तेन्ना? तेन्ना कंप्लिटली प्रोसेस वेगळो आशिल्लो. सो आतां तो प्रोसेस कंप्लिटली चेंज जाला. तेन्ना भाजताले तेवो प्रोसेस मागीर आयलो. वर्ल्ड वॉर टायमान तांकां काजूचे दीक म्हणटा, ताजी खूब गरज आशिल्ली. कित्याक ती? तांकां मशिनरींग आनी बाकीचे ऑयल फर्नस दिकाची गरज आशिल्ली. सो त्या खातीर भाजता न्ही काजू तेन्ना दीक जळून वता. सो देर वॉज अ प्रोसेस कॉल्ड एज ऑयल बाथ मेथड, जातून तो ऑयलान ते रोस्ट करून ते काडटाले. वेल तो ताजो दीक, काजूचो दीक रिकवर करूंक मेळटा. काजूचो दीक म्हणटा तो CNSL. ताजे खूब हे आसा, बाय प्रॉडक्ट्स यूज आसा ताजे अजून करता. पूण सो बेसीक जो काजूचो दीक आसा ते आमचे गोंयान जे होडी आसा ते वापरता ताका टर्मायट कडल्यान प्रोटेक्ट करपाक, पेंट. अजुनूय आतां होडीवाले आसा ते ऑल द वे आमच्या फॅक्टरीन येता आनी दीक घेवन वता पावसा पयलीं ताका होडयेक मारपाक. अजून चल्ला. आमी ते प्रोसेसींग अजून पर्यंत चालू दवरला. जस्ट आमचे फिशरमॅन फोक्स जे आसा ते ऑल द वे वार्षिक प्रमाणे मार्च, एप्रील, मेन येता आनी ते व्हरता. प्लस जी ओल्ड घरां आसा, वाशे आसा, ताका टर्मायटा कडल्यान प्रोटेक्ट करपाक हाजो सेकंड यूज काजूच्या दिकाचो. सो तुमच्या आतां बिचोलेच्या फॅक्टरीन काडटा तुमी? ना आमची दुसरी फॅक्टरी आसा, थंय काडटा आमी. तुमच्या आसा कितली फॅक्टरी? आमच्या गोंयान 4 आसा, महाराष्ट्रान 2 आसा. मालवणाक 2 आसा? मालवणा 1 आसा आनी वेंगुर्ला 1 आसा. वेंगुर्ला 1 आसा. हय. गोंयान 4 आसा. गोंयान 4 आसा. आनी तुमी ह्या जगान खंय पावल्या? एक्सपोर्ट आमचो युरोपाक, अमेरिकेक, जपान, मोस्टली डेव्हलप कंट्रीज सगळ्या कडेन वाडत आसा, स्टेबल आसा. आतां कितें जाला, खूब कॉम्पिटिशन आसा. आफ्रिकाय फॅक्टऱ्यो आयल्यो. वियतनाम इज द बिगस्ट प्रोसेसींग इंडस्ट्री. जे कस्टमर जांकां क्वॉलिटी कॉन्शियस आसा आनी गोंयच्या काजूची चव खबर आसा आनी जे रायट प्रायस दिवपाक तयार आसा तेच आमचे काजू घेता. स्पेसिफिकली जपान आसा, जर्मनी आसा आनी युके आमचो स्वताचो डिस्ट्रिब्युटर आसा. थंय इन युके आमचो बिचोलचोच एकटो फॅमिली फ्रेंड, ताजो पप्पा
अण्णाचो कार्यकर्ता आशिल्लो. ओके. सो फॉर दोज हू डोंट नो, अण्णा जाटी वॉज MLA ऑफ मयम कॉन्स्टिट्युएन्सी. तेन्ना बिचोलीम ना ती मयम हय, बिचोलीम सेपरेट आशिल्ली, मयम मागीर सेपरेट. तांचो कार्यकर्तो ताचो चलो UK गेलो. तो म्हणपाक लागलो ही लव्ड अवर प्रॉडक्ट. तो म्हणपाक लागलो असलो काजू UKच्या लोकांनी खावं ना. I will do something. We were little hesitant, but he has grown the business and he's after me, let us open our first store in UK म्हणून. आमी मातशे कन्झर्वेटीव आनी राव रे थोडे दीस राव म्हणून आमीच ताका सांगता. तो फूल एक्सायट आसा, यो आमी हांगा स्टोर चालू करुया. पूण भारतभर तुमचे स्टोर्स आसा? आमचे चडशे गोंयान आसा आनी आमचे आतां ई-कॉमर्स आसा, ऑनलायन. आमी अजून खूब इन्क्वायरी येता, पण कितें आसा पयलीं म्हणलें गोवाच आमी सारको एस्टॅब्लीश करुया. गोंयच्या ट्युरिस्ट कितें आसा, खूब जाणां अजुनूय ट्युरिस्ट येता, तांकां लोक फटयता. सारकें, एब्सोल्युटली. सो म्हणलें वी शूड बी अवेलेबल एबंडंटली इन गोवा प्रॉपरली पयलीं, अँड देन वी वील गो आउट ऑफ गोवा. आनी गोंयचे जो काजू, आमचो काजू खावपाक जाय, आमी वी आर अवेलेबल. आमची स्वताची ई-कॉमर्स वेबसायट आसा. विदीन 2 to 3 days वी डिलिव्हर अक्रॉस ऑल पिनकोड्स इन द कंट्री. टाय अप केल्लो आसा म्हणजे आमचे स्वताचे आसा, सेपरेट आमी सुरू केला. ओके. सो तुमची पेमेंट गेटवे बी आसा? सगळे आसा. ट्रॅकिंग आसा, हे आसा, ते आसा. रायट फ्रॉम फॅक्टरी, फ्रेशली पॅक्ड, फ्रेशली प्रोड्युस्ड, डिस्पॅच्ड. सो वाय गोंयच्या रेटीन विकता, प्लस कोरियर चार्जीस. ओके. पूण ते दुकानान सवाय मेळटा काय थंय सवाय मेळटा? ना, कोरियर चार्जीस बेर करचे पडटा. आतां कोण टॅक्सीवालो टॅक्सी करून येता, ताजे पेक्षा तरी सवाय पडत. आमी खुबशे पयले बिजनेसीस डाय डावन बिकॉज भुरग्यांक इंट्रस्ट नासता. पूण हांवें पयलें तुमचे आतां मल्टिपल युनिट्स जाले जाणटेचे. ओके, अण्णाची एक फॅमिली, तुमची फॅमिली जाली, आनी एक फॅमिली. एवरी वन इज इंट्रस्टेड इन दीस बिजनेस. वॉट मेक्स दीस बिजनेस क्लोज टू द हार्ट? सो हांवें तुमकां स्टार्टिंगाक म्हणल्या भशेन आय एम द 4th generation. सो माय ग्रँडफादर हॅड 3 sons हू कंटिन्यूड वीथ दीस बिजनेस. हरीश काका, सुरेश काका आनी म्हजो पप्पा उमेश. दे हॅव बिजनेस कसो आसता, सायकल्स आसता, अप्स आसता, डावन्स आसतात. लायक कॅश्यू इंडस्ट्री, ग्रेट डिप्रेशन जालो, वर्ल्ड वॉर 2 जालो, आनी इट वेंट थ्रू रियली टफ टायम्स. कित्याक तेन्ना इंडिया मार्केट नाशिल्लें. वी वर कंप्लिटली डिपेंडंट ऑन एक्सपोर्ट्स. सो त्या फेजीच्यान आमी सर्वायव जाल्ले. तांच्यांनी, म्हज्या काकान आनी डॅडीन डिफिकल्ट सिच्युएशन फेस करून हो बिजनेस ह्या लेवलार व्हेल्लो आसा न्ही. समहाव आमी ते पळयल्लें आसा ल्हानपणा पासून. आनी जें काम केलां न्ही, तांचे वर्क एथिक्स, बिजनेस एथिक्स, इतले आमच्या भितर आमकां एग्जाम्पल, लायव्ह लिवींग एग्जाम्पल तांणी सेट केल्ले आसा. खंय तरी आमकां दिसलें की आमचेर ते मोरल ऑब्लिगेशन की आमी हो बिजनेस फुडें व्हरपाकूच जाय. आनी सगळेच जाण आसा आनी तितल्याच एन्थुजियाजमान आसा, तितलेंच मोटिवेशन. तांचे वर्क लायफ बॅलन्स, तांचे एथिक्स म्हणा, तांचे वर्कींग पॅटर्न, स्टँडर्ड. लायक माय फादर एवरी डे 8:30 फॅक्टरीन वतालो. एवरी डे त्या टायमार येवप, त्या टायमार वचप, त्या टायमार घरा येवप परत. आनी काकाचे सुद्दां, दोनी काकाचे. स्वता झरचे पडटा. स्वता सामकें. हो बिजनेस न्ही, अनफॉर्च्युनेटली ओनराक स्वता लक्ष दिवचें पडटा. इट इज नेवर अ सेट बिजनेस. ओके. इट इज अ व्हेरी डायनॅमीक बिजनेस. कमोडिटी तो. आज गोंयचो काजू इज जस्ट 1% ऑफ इंडियाचो क्रॉप. अराउंड 2% ऑफ इंडियाज क्रॉप. आनी वर्ल्ड क्रॉप इट इज व्हेरी निग्लिजिबल. पण आमचे मार्केटिंग, परचेज इज एफेक्टेड बाय वर्ल्ड क्रॉप, आनी आमचे सेलिंग इज ऑल्सो एफेक्टेड बाय वर्ल्ड क्रॉप. बट आपूण झरचें पडटा. कमिंग बॅक टू आपूण झरचें पडटा. आमी कित्याक विचारता, खुबशे जाण जे पॉडकास्ट पळयता तांकां मायट सावंड इट व्हेरी इजी की जाटे फॅमिलीन बॉर्न जाल्लो आसा, ऑलरेडी सेट बिजनेस आसा, सुशेगाद भोंवता आसतलो, तकले टेन्शन ना, काम करपाक लोक दवरले. ना, आमचे सरप्रायझींग म्हणल्यार आमचे मॅनेजर आसा जस्ट ऑपरेशन, बट ऑल बिजनेस डिसिजन, ऑल परचेज डिसिजन, ऑल सेल्स डिसिजन आमी स्वता घेता. आतांय तुमी म्हाका दिसता फॅक्टरींतल्यानूच आयले? हय, आमी एवरी डे वता. बिचोली आमचे अजुनूय हेड ऑफीस. आमी पणजे सुद्दां शिफ्ट जाले. एवरी डे आय ट्रॅवल वाया टू बिचोली. लकीली आमची फेरीबोट आसा चोडणाची. इट इज अ व्हेरी प्लेजरेबल ड्रायव्ह. इवन दो इट टेक्स 1 hour, बट द सिनीक ड्रायव्ह आसा वचपाक. आनी वाटेर 2 फॅक्टरी मेळटा. सो एक वचून फुडें वचपाचें. तुमचे पर्सनल एक्सपिरियन्स वता तेन्ना वेन यू आर चायल्ड,
ओके. फर्स्ट टायम डू यू रिमेंबर केन्ना आपूण फॅक्टरीन गेलो एंड देन खुबशे जाण शाळेन आसतना सो युजली आमचें घर अशें बांदिल्लें, घर आमच्या बिचोलच्या घराक चड पयलीं वेगळें घर आशिल्लें तें मोडलें आनी मागीर दुसरें घर बांदलें. आमच्या घराक म्हाका दिसता 50-60 वर्सां जालां आसतलीं. आय वॉज बॉर्न एंड बॉट. आनी मजा म्हणल्यार आमचे गोंयचे काजू कितें, आमचो बिझनेस स्टायल कितें, आमी गोंयचे काजू 3 म्हयन्यांनी काजू येता मार्च एप्रील मेन, आमी 3 म्हयन्यान वर्साक आमकां जे प्रोसेसिंगाक काजू जाय ते आमी घेवन दवरता स्टोर करून त्या खातीर खूब व्हडले गुदाव जाय पडटा. हां. सो फॅक्टरीन गुदाव कमी आशिल्ले. हां. सो घर 50 वर्सां पयलीं घर बांदतना पोंदा गुदाव व्हडले ओके. आनी ताजे वयर आमी रावप. हां. सो डॅडीन आमकां ल्हानपणा केन्ना डायरेक्ट बिझनेसान इनवॉल्व करूंकूच ना. हां. सो सुरेश काका पणजे रावतालो, पण तो इवन बिचोले दनपारां जेवपाक आमच्या बिचोलच्या घरा येतालो. आनी लंच टेबलार कितें उलयताले तांचे आमकां तितले ते कानार पडटाले तितलेच, नाल्यार तो आमचे कडेन असो केन्ना बिझनेसाचेर उलोवना. पण आमी आमच्या घरा डेली ते काजू सुकोवप. हां. यू हॅव टू फार्मरा कडल्यान घेतकच यू हॅव टू ड्राय फॉर 2 days एंड देन यू हॅव टू स्टोर इन द गोडावन. सो आमी ते व्हडले ट्रक पळयताले फॅक्टरीच्यान घरा येताले आनी ते ट्रक काडून एक 10 टन एवरी डे गोडावान अनलोडींग करताले. सो 2 months वी यूज्ड टू सी दॅट. सो वी वर रिमाइंडेड की हो तुमचो बिझनेस. एवरीडे केळा बी काजूच्या हाजेर. हय, काजूचे बी ल्हानपणा बी आमी ते तुमी कार्टून आसताले न्ही अंकल स्क्रूज, तो पयशांनी कसो खेळटा तशें डिकान आमी काजूनी खेळटाले. रास्ता पावस मरे जॉन बाब टायर झाल्या मरे, ब्रेक आनी केस लागतले. म्हजे भाशेन हड्डे जाले इथे. हॉडी चेंज कर मरे. कितें? टायर चेंज कर मरे. खंय चेंज केला बरें? येच योकोहामा टायर एक्सप्रेस. ओय, योकोहामा टायर एक्सप्रेस, सगळे टायर सोल्युशन एका जाग्यात. नवे टायर्स विथ 5 years अनकंडिशनल वॉरंटी. वाह मॅगविल्स, वाह टायर चेंज, टायर सर्विस, वाह. नायट्रोजन गॅस, व्हील अलाइनमेंट एंड बॅलन्सिंग, अरे वाह. पेपरलेस बिलिंग आनी जायते. हे सगळे बेस्ट प्राइस आनी एक्सप्रेस सर्विस आहा. गाडी सारखी बटर आणि सर्विस सारखी फास्ट मरे. फास्ट नो, हा. एक्सप्रेस. योकोहामा टायर एक्सप्रेस, ऑपोजिट सनशाइन हॉस्पिटल, आलेम हायवे, मारगांव. आनी मग दोतोरा घेवप मरे. पळय जाटे फॅमिली म्हणटकीर शाळेन वतना इट वॉज सेट की तुमचो काजूचो बिझनेस आसा. शाळेन टिचरी बिचरी ना, लकीली आमी बिचोले सुद्दां शिकलो, पण टिचरीन आमकां केन्नाच अशें Preferential प्रिफरन्स treatment? केन्नाच दिवना, काय ना. कांयच ना, नेवर. बट इट वॉज सेट इन युअर मायंड की माय बिझनेस इज सेट, आय जस्ट नीड टू कांयच- प्रिपेअर माय सेल्फ फॉर द ना, बिझनेस. एक्चुअली ते विचार केन्ना येवकूच ना म्हाका. तशें काय ना. काय म्हणजे माय मदर वॉज व्हेरी स्ट्रिक्ट. एवरी डे अभ्यास करूंक लायताली. हां. 2 वरां ती सुद्दां. 3 जाली, 3 ते 5 म्हणटा ते बसप, आह. टेबलार तरी बसप आनी अभ्यास करूंक लाव. सो फुडले केन्ना विचार ना. वी ऑलवेज लिव्ड इन, शी वॉज अ टीचर हां. एंड फॉर अस स्टडीज वॉज एवरीथींग. हम्म. सो ते म्हणलें फुडें आतां तुवें बरो अभ्यास करूंक जाय, नॉलेज घेवंक जाय, बरे मार्क्स घेवंक जाय. आनी आमकां तांणी करिक्युलर एक्टिविटीज म्हण, डिबेट्स म्हण, एज्युकेशन कॉम्पिटिशन म्हण खूब एनकरेज केलें पार्टिसिपेट करपाक. इट वॉज नेवर की ओन्ली अभ्यास. बिचोले आशिल्ले तेन्ना ऑपॉर्च्युनिटीज कमी आसताले. खंय शिकला तुमी बिचोले? हांव बिचोले अवर लेडी ऑफ ग्रेस अवर हायस्कूल. लेडी हय. शांतादुर्गान ना. ना, अवर लेडी ऑफ ग्रेस हायस्कूल. ओके. सो दुसरे फर्स्ट टायम जेन्ना तुमकां रियलायज जालें की ओके आय एम गेटिंग इन टू दीस बिझनेस, सो खुबशे जाणांचे सो एक्चुअली 10th जाली न्ही, आनी आय वॉज कंप्लिटली कन्फ्युज्ड कित्याक आय वॉज व्हेरी गुड इन मॅथ्स. सो म्हजे सगळे फ्रेंड सायन्सीक गेल्ले एंड आय वॉज कंप्लिटली कन्फ्युज्ड. तेन्ना म्हजो आत्याचो मिस्टर आशिल्लो जॉनी भावोजी म्हणून, ताणें सांगलें तुमचो बिझनेस न्ही, तूं कॉमर्स केलो जाल्यार तुका हेल्प जातलो. दॅट वॉज द फर्स्ट टायम म्हणजे हांवें विचार केलो की बाबा बिझनेस आसा, आय वील डू बीकॉम एंड टू हेल्प मी इन द बिझनेस. हां. पण मागीर फुडें करून हांव जॉइन बॅक वॉज नेवर, आय नेवर थॉट अबाउट इट. सो यू बॉर्न टू बी बिझनेसमॅन पयली. जाणटीज आर बॉर्न टू बी बिझनेसमॅन अदरवायज. मे बी, आय डोंट नो. एक थिएटर बिझनेस आसा, कॅज्यू बिझनेस आसा. यू आर नॉट इन टू थिएटर बिझनेस. ना, ते प्रवीण पळयता. म्हजो कजन प्रवीण जाटे, ही लुक्स आफ्टर MLA आशिल्ले ते. ओके. थिएटर, सिनेमा हॉल, हॉटेल्स. यू नेवर हॅड दॅट इंटरेस्ट इन थिएटर? ना, ते सो तो
थिएटराचो पॅशन वॉज हरीश काका. काजू बिझनेस वॉज ऑलवेज हँडल्ड बाय माय फादर अँड माय अंकल सुरेश जाणटे. सो पयलीं थिएटरां कशी ती व्हडली थिएटरां, बाल्कनी, लोवर स्टॉल, हे ते. टायम चेंज, मल्टिप्लेक्सीस आयले. मागीर प्रवीणान त्या प्रमाणे स्मॉलर थिएटर्स केली, रिटेल स्पेस डेवलप केलो, हॉटेल डेवलप केलो. मागीर परत टायम्स हॅव चेंज्ड आफ्टर कोवीड. पीपल हॅव रेड्युस्ड गोईंग फर्दर टू सिनेमा हॉल्स. मागीर आनीक धाकटी थिएटरां केली आनी हॅव मेड इन टू आतां बँक्वेट हॉल्स बी तयार केला, इव्हेंट्स आनी बँक्वेट हॉल्स. ओके, बॅक टू कॅजू. तुमच्या घरा समज कोण आहे, दिस आउट ऑफ क्युरियोसिटी, तुम्ही काजू दिता काय काजू सोडून नाका बाबा, कितली काजू आमची काजू आसपाकूच जाय. सो आमचे कशें आशिल्ले, खंयी ट्रॅवल करता, बॉम्बे ट्रॅवल केले तर आमी थंय एक पारसी एक हॉटेल आसा सी ग्रीन म्हणून, आनी म्हज्या काकांनी म्हण किंवा प्रवीणान बी हॅबीट केला की फोनार तेन्ना बुकींग बी एप्स नाशिल्ले, हे नाशिल्ले, फोन करून बुकींग करप. सो थंय वतकच ते सगळे वेटर लायनीन रावताले, क्या लाय गोवाचे क्या म्हणजे एज्युम की तांकां व्हरना जाल्यार ते सामके अपसेट जातले. सरळ तोंडां विचारप, काजू नाही लेके आया हमारे. सो दॅट इज ऑब्वियस आसा. सो अण्णा तशे MP आसतना वताले दिल्ली, तेन्ना बॅग भरून काजू व्हरताले सगळे. काजूवाला म्हणून तेन्ना ताका सगळे MP मिनिस्टर बी म्हणटाले. ओके, सो कॅजू हॅज बिकम इंटेग्रल पार्ट. एब्सोल्युटली. ओके, फॉर नॉलेज सेक आतां बरो काजू आतां विकत घेवपाक गेलो आनी तातूं बरो आनी वायट कशें कळटलो? आतां खूब काजूच मेळटा, सो सेम दिसता. हय, सो काजू न्ही इज ग्रेड जाता काजूची एज पर सायज, कलर एंड टेक्स्चर. हे अमेरिकेच्या लोकांनी आमकां शिकयले. ते पयले घेवपी आशिल्ले काजू. सो मोठी सायज म्हणजे म्हारग, व्हायट म्हणजे बरो, आनी स्मूथ म्हणजे बरो. सो आमच्या दुकानांनी आमी फक्त बरो काजूच आसता. तातूंत भितरलो मातसो डागी हे ते आसले जाल्यार आमी ते B2B विकता. सो मोठो काजू म्हारग आसता, बारीक काजू टेस्टीन सगळे सेम आसता. फक्त टेस्टीन जो वेगळो आसता न्ही तो ड्रम रोस्टेड, कित्याक ताजो प्रोसेस वेगळो. बाकीचे तो म्हारगूय आसता. तो म्हारग आसता की इट इज सामके आर्टिजनल काजू म्हणले जाता. ताका अपुरबायेन काजू उजो लागता ड्रमान, मागीर ते न्हिवयता आनी ताका मॅन्युअली क्रॅक करता. सो इट इज नॉट मेकनायज्ड. नो, इट्स नॉट मेकनायज्ड, मॅन्युअल स्टील. स्टील. आनी ताका एक बारीकसो स्मोकी टेस्ट आसता ते काजू. ड्रम रोस्टेड काजू. ओके. आनी ते आयच्या तारखेन अशें इजिली खंय मेळना. फक्त आमी वी आर द पीपल हू आर स्टील कंटिन्युईंग दीस 100 years old टेक्नीक. सो तुमच्या आतां फॅक्ट्रीन आयले जाल्यार आमी पळोवपाक मेळटा. हय, पळोवपाक मेळटा. अशी येता ट्युरिस्ट बी पळोवपाक. आमी एनकरेज करना, कित्याक मागीर आमी अजून मोर कॉन्सन्ट्रेटेड ऑन प्रोडक्शन न्ही देन टुरिजम. सो आसा विचार एक बाबा म्युजियम करचो. इतली रीच 100 years हिस्ट्री आसा. फोर्थ आतां प्रवीणाचो चलो हॅज जॉयन्ड द बिझनेस. सो 5 generations वी आर इन बिझनेस. सो व्हेरी फ्यू बिझनेसीस सर्वायव दॅट लॉंग. देवाची कृपा आनी फॅमिली एथिक्स आनी व्हॅल्यूजा मुळे वी आर गोईंग स्ट्रॉंग म्हणटा. मारवाडी कम्युनिटी सद्या आयल्या काजू इंडस्ट्रीन. आय एम सेईंग दीस बिकॉज विथ नो ऑफेन्स टू एनीवन कॅन डू एनीवेर. एब्सोल्युटली. पूण आमचे समवेर गोंयकार म्हणून मातशें वेगळें दिसता की हांव मारवाड्या कडेन वचून काजू कसो घेवं. म्हणजे जाटये कडेन गेल्यार जाता, आमचो गोंयचोच मनीस म्हणून घेवपाक येता. तांचे बिझनेस एसेन्स इज व्हेरी डिफरंट. सकाळी 8 येतले, रातचे 11 पर्यंत काम करतले. तांकां बाकीचे कांयच भायले जग चड लागना. आनी दे आर व्हेरी मनी मायंडेड. आनी ते तांची स्टायल. कित्याक आमी आमकां कितें जाय, नुस्तें मेळ्ळें, रायस मेळ्ळें की जालें. वी हॅव सीन अ लायफ इजियर. दे हॅव सीन हार्डशीप. मारवाडी म्हणल्यार चडशे खंयचे राजस्थान, थंय उदकूच ना पिवपाक, क्रॉप कांय ना. सो कल्चरली, हिस्टॉरिकली दे आर सामके रुथलेस लोक आनी हार्ड वर्किंग लोक. आमकां दनपारां दुकान आमचें बंद आसता. कितले आमी ट्राय केले चालू दवरपाक. आमचे गोंयचे स्टाफूच कितें तरी कारण सांगता. ते आतां पयलीं 4 पर्यंत बंद आशिल्ले. बाबा पुता करून आतां 3 तरी ओपन करता. सो कितले लोक म्हणटा अरे तुमी दनपारां बंद. हांवें म्हणलें गोंया आयला अशें कळपाक जाय न्ही, नाल्यार तुमी बॉम्बेचे दिसतले. सो मारवाडींनी हे सगळे जो गोंयचो आपलो कल्चर आसा तो चेंज केलो. आनी
दे वर्क ऑन व्हेरी लो मार्जिन्स. तांची कम्युनिटी तांकां सपोर्ट करता विथ फायनान्स आनी तांकां पळय तांकां गोंयचें कांय ना. दे आर कम एज ट्रेडर्स. तांकां खंय सवाय काजू मेळटा ते घेतले. क्वॉलिटी कॉम्प्रोमायज जाता. 2-3 गोश्टी आसा तांच्या. आय वील नॉट नेम एवरी वन की वायट म्हणून ते. एक म्हणल्यार एक बेजीक इशू आसा एथिक्साचो. ते कोणाय कडल्यान घेतले काजू, सवाय मेळटा तो, आनी विकतना गोंयचो काजू म्हणल्यार खपता न्ही गोंयांत. तुवें म्हणलो आफ्रिकेचो काजू मँगलोर प्रोसेस केला किंवा ओरिसा प्रोसेस केला किंवा महाराष्ट्र, कोण घेतलो? सारकें. इफ यू आर ऑनस्ट नो वन वील बाय. सो दे हॅव टू से इट इज गोवन कॅश्यू. पूण एक्चुअली गोंयान प्रोसेसूच जाल्लो आसत ना सर. आय डोंट नो ते कोणा कडल्यान घेता. पण इतलो माल भायल्यान येता गोंयाक विकपाक. भरपूर माल भायल्यान येता. आमी नट्सूय भायल्यान हाडटा. तुमी म्हणून काजू आतां प्रोक्युअर करता. आमचे कितें आसा 4 फॅक्टरीज आसा. सो आमची रिटेलाक आमची एक फॅक्टरी डेडिकेटेड. तर आमी 100% गोंयचोच काजू घेता. पण बाकीचे आसा आमकां गोंयचो काजू पुरो जायना. सो थोडो बांदा म्हण, रत्नागिरी म्हण, सो थोडो भायल्यानूय हाडटा आनी भायल्यान थोडो हाडचो पडटा. आफ्रिकन. हय. टू हे अवर बाकीचे जे एक्सपोर्ट मार्केट आसा हे मार्केट. बट वी बाय 80% गोवन. कळप कसो तो आतां काजूचे पॅकेट घेतले की हो भितरलो यू काजू टेस्ट केले की कळटा आमचो गोंयचो काजू कसो. मेन्शन करना पॅकेटाचेर. आमच्या पाकिटाचो 100% गोवन. Packet is just 30% of my business. Okay. 70% of my business is B2B, export, where I don't sell in packets. Okay, so तुम्ही आम्ही फक्त प्रोसेस करता, होलसेलान विकता. Okay. Only my 30% of my business is तुमच्या packet. पॅकेटान मेळटा तो प्रत्येक काजू गोंयचो. That assurance is there. Yes. So कोणाकय विकते घेवपाचें जाल्यार लक्षान दवरा न्ही. आनी आतां GI आमकां मेळ्ळा. So very soon we'll be having the GI also credential. तेतून फरक कितें पडटलो GI टॅगिंग जालें? बाकीचे लोक जांकां अजून गोंयचो काजू म्हणून आतां चडशे लोक झांटयाचो काजू म्हणल्यार गोंयचो काजू बिलीव करता. पण बाकीचे गोंयचे प्रोसेसर आसा तांकां अजून ना न्ही हे ऑपॉर्च्युनिटी ना. सेकंड, हे जे गोवा काजू म्हणून हे बाकीचे लोक विकता भायलो हाडून, दे वील नॉट बी एबल टू सेल. अच्छा, तांकां बंदी जातली. तांकां गोंयचो काजू म्हणून विकूंक मेळचें ना. खंयचो तो नांव घाला आनी विका न्ही तुमी. सो गोवा हें नांव घालपाक मेळचें ना. गोवा नांव घालूंक मेळचें ना. काजू विकपाक कांय बंदी ना. पूण झांटेचोच काजू गोंयचो अशें धरपाक पडलें मागीर. जे आमी कश्ट करता गोंयचो काजू घेवपाक, सो आमी ट्राय करतात न्ही गोंयचो काजू. न्ही, पूण आतां समज कोणें तरी गोंयचो काजू घेवन कोणें प्रोसेस केलो आनी आपले एक ब्रँड काडलो, ताका GI टॅगिंगाक लागून विकपाक मेळटा. हय, ताणें गोंया फॅक्टरी घालपाक जाय. पण ही कॅनॉट गोंयान आसपाक जाय. सो ताका खंयच्यान हाडला ते. हय, मागीर कितें केलां आतां GI इज गवर्नड बाय FDA, डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चर, डिपार्टमेंट ऑफ सायन्स एंड टेक्नॉलॉजी. हे सब कमिटी केल्ली आसा. रुल्स आतां फॉर्म जाल्ले आसा जे इम्प्लिमेंट जावन ना अजून. सो आमकां डॉक्युमेंटेशन दाखोवचें पडटलें. तुवें गोंयचो काजू कितलो घेतलो, ओके, ताची यील्ड कितली, आनी तुवें कितली पाकिटां विकली. सो हे सगळें आमकां रिटर्न्स फायल करचे पडटले. तुमी म्हारग करपा न्ही मागीर. म्हारग करपाना न्ही. आमी ऑलरेडी करतात न्ही. आमकां कांयच फरक पडना, कित्याक आमी सर्टिफायड ऑर्गेनिकूय करता. जे आमी ऑलरेडी हे सगळ्यो गोश्टी आमचे ट्रेसेबिलिटी ऑडिट्स हे सगळे जाल्ले आसता. पळय, तोपरी, झबली, माणे सगळे हाडल्यात. हां, हे तांदूळ सामके पौश्टीक, भुरग्याक बरें. आनी हें मुगो तेल कालूच घेवन आयला दुकानांतल्यान. मम्मा, तू इतल्या पयसल्यान हें घेवन येयला? मागीर म्हाका तुमची काळजी ना तर. राव गो, हांव तुका कितें तरी खावपाक करता. आगे पळय गो. शी, पाड पडू हांचे. कसलो सावार आयला देव जाणा. कितले आशेन हाडिल्ले हांवें सगळे. मम्मा, तू चड चिंतू नाका. राव, हे पळय, सगळ्यान शुद्ध पंचामृत, जे दिता शुद्धता आणि पौष्टिकतेची हमी. आणि त्याच वांगडा ही वेगवेगळी शुद्ध तेलां आणि बरेच प्रोडक्ट्स. अशें जशी आवयची माया जायना कमी, पंचामृता दिता शुद्धतेची हमी. सुपर एक्स्ट्रा लॉंग बासमती रायस, पंचामृता फोर्टिफाइड चक्की फ्रेश आटा, प्रीमियम लॉंग क्वालिटी बासमती राइस, हिमालयन पिंक सॉल्ट, वैरायटी ऑफ कोल्ड प्रेस ऑयल्स. पंचामृता. बरें, काजू बरें पॉडकास्ट म्हणून आनी मातशें आय एम टेकिंग लिटल लिबर्टी.
काजू कितले खावप? खुबशे जाण म्हणटा आतां कशें जाता काजूचो बॉल दवरलो की ते कंपिटिशनूच आसता की कशें सोंपयता काय म्हणून. पयर सुद्दां आमच्या ऑफिसान एक कंप्लीट पॅकेटूच सोंपयलें आमी. आनी मागीर रियलायज जाल्यार एक कोलेस्ट्रॉल वाडूंक शकता, आंगान मोठो जावंक शकता. आतां मीथ ऑर रियलिटी? एनी प्लांट फूड न्ही डजंट हॅव क्लोरेस्ट्रॉल. क्लोरेस्ट्रॉल तयार जाता ज्या गोष्टीक लिवर आसता ताका. ओके. सो काजू बिंग अ प्लांट ओरिजीन देर इज झिरो क्लोरेस्ट्रॉल इन कॅशू. ही एक पयली गोश्ट. काजूचो प्रोफायल घेतलो तुमी जाल्यार काजू हॅज 48% फॅट्स. आनी फॅट्सान कशें आसता देर इज सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड, मोनो अनसॅच्युरेटेड आनी पॉली अनसॅच्युरेटेड. ताचो जो कंपोजिशन आसा न्ही इज आयडियल फॉर इन्क्रिजींग द HDL which is the good cholesterol. ओके. So काजू खावप will help you maintain a right ratio between a good cholesterol and lower your bad cholesterol. कितले खावप? पण काजू इज कॅलरीज आसता. 13 काजू खाले जाल्यार 100 कॅलरीज आसता. सो कम्फर्टेबली आमी स्नॅकिंग करता न्ही. आतां एक सामोसा खालो जाल्यार भितर 200-250 कॅलरी आसता सिंगल सामोसा. सो काजून एक 25 सुद्दां खाले यू विल गेट अराउंड 200 कॅलरीज. खावप कितले? 13? आय थिंक 10 ते 15 पर्यंत इज व्हेरी सेफ एज अ स्नॅक. ओके. विच विल हेल्प यू टू गेट प्रोटीन. विगन प्रोटीन्स मेळटलो, कंप्लीट प्रोटीन, झिंक मेळटा, बाकीचे मिनरल्स मेळटा आनी गूड फॅट मेळटा विच इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सो एक 13-15 काजू खाल्ले जाता. आमी रिपिटींग दीस कारण खुबशे जाणांक तकलेन येवपा खावपाक. आतां पळय बोचको मारूंक नाका. आल्मंडान कितें केलें? प्रमोट केलें. आल्मंड खंयचो क्रॉप? अमेरिकन क्रॉप. तांचे अमेरिका दे हॅव अ सिस्टमॅटीक मार्केटींग बजेट. ग्रोवर्स एसोसिएशन, कॅलिफोर्निया आल्मंड ग्रोवर्स एसोसिएशन जे ऑर्गनायजेशन आसा, एवरी kg they produce, they contribute say 1 cent to the almond board, California almond board, and that you have a huge millions of dollars of budget for marketing. ताणी इंडिया येवन मार्केट केले. 5 आल्मंड खावपाचे, तुका बरें न्यूट्रिशन मेळटलें, हे मेळटलें, तें मेळटलें, भिजोवन खावपाचे, हे करपाचे. खरें पुणून काय इट इज गूड. पण तुमी न्यूट्रिशन प्रोफायल वाचलो आल्मंडाचो आनी काजूचो, इट इज ऑलमोस्ट द सेम. ओके. सो प्रिफर काजू. तातूंत कितें आसता? आल्मंड म्हाका तरी आवडना. आय फील काजू इज मच टेस्टियर देन आल्मंड. आनी आमचो गोंयचो काजू तर डेफिनेटली मच टेस्टियर. सो आल्मंडान तुमी पयशीत जाल्यार न्यूट्रिशन इज द सेम, ऑलमोस्ट द सेम. मॅक्रो न्युट्रियंट्स जे फॅट्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आसता, आनी जे मायक्रो न्युट्रियंट्स म्हणटात तातूंत मातशें वेरिएशन आसता. काजून विटामीन के चड आसा, झिंक चड आसा, हातूंत आल्मंडान विटामीन ई चड आसा. सो मातशें पण कितें करतात ते म्हणटा की मिक्स नट खाल्ले यू विल गेट अ कंपोजिट ऑफ एवरीथींग. पण तातूंत टेस्टी नट म्हटल्यार तो काजू फक्त. काजू इज इक्वल टू गोवा जाल्लो आसा अदरवायज. हय, कित्याक रिच हिस्ट्री आसा गोंयांत. हिस्ट्री अशी आसा की 16th सेंच्युरी पोर्चुगीजांनी काजू गोंया हाडलो. 23,000 फार्मर्स कृषी कार्ड आसा who are having cashew as their income. We have 9,000 hectares of forest area जे गव्हर्मेंट एवरी इयर ऑक्शन करता फॉर रायट टू हार्वेस्ट. 200 प्लॉटां आसा, तातूंत सेल्फ हेल्प ग्रूप येता, फॉरेस्टाची रेनां करता, थंय हार्वेस्टिंग करता आनी थंय तांकां 6-7 लाख या 2-3 म्हयन्यान सुट्टा. प्लस मुट्ट्याचें मेळटा. मुट्टे म्हणजे सोऱ्याचें मेळटा, उर्राक, निरो, फेणी. आनी ते लोक आमचे गोंयकार, हे अजून भायल्या लोकांनी येवना, हे गोंयकार सेल्फ हेल्प ग्रुपान इंटिरियर हिंटरलँडान हो इनकम तांकां हातान मेळटा, वीच वूड नॉट हॅव बीन पॉसिबल. कित्याक अजुनूय बरो इनकम मेळटा म्हणून अजून करता. आनी हे जाले फक्त फॉरेस्टाचे. प्लस प्रायवेट आमचे भाटकार आसा किंवा प्रायवेट होल्डिंग आसा तेय रेनांक दिता. सो दॅट ऑल्सो क्रिएट्स अ इनकम फॉर पीपल हू आर नॉट लँड ओनर्स. ओके. हय. लँड ओनर नासून सुद्धा दे कॅन एन्जॉय द बेनिफीट ऑफ काजूनी वचून काजूच्या दिसांनी खूब. तुमी आतां वाळपय 70 पया, काणकोण पया, सांग्या पया, ऑल द हिल्टरलँड्स ऑफ गोवा, मेजर इनकम ताचो काजू. हे मॅडम दिव्यारांनी केन्ना कळय, दॅट्स वॉट शी थॉट की इतली वर्सां ऑर्गेनिकली कांय चड एफर्ट घेनासतना. आतां बारीकशे तुमी विचार करशीत, झाडटेन आमी फॅमिलीन एक होर्डिंग लायला बांबोळे. आज तुमी आमकां आपयले हांगा कित्याक तुमकां दिसता आमचे काजू टेस्टी म्हणून.
आमी खंयच मार्केटींग करूं ना इतलीं वर्सां. आमचें पयलें दुकान सम्राट थिएटरा सकयल आयलां इन 1975. थिएटर ओपनिंग जालें तें आमचें फर्स्ट कंपनी आउटलेट चालू केलें. कांयच मार्केटींग करूं ना आमी. कांयच ना. ट्युरिस्ट येताले गोंया, गोंयचे कितें म्हूण काजू व्हरताले, ते कोणाक गिफ्टिंगाक दिताले, तांकां ते आवडटाले, ते येताले व्हरताले, ते गिफ्टिंग करताले. इन द लास्ट 50 years फूल ऑर्गेनिकली एंड नॅचरली गोवा ब्रँड हो क्रिएट जाल्लो आसा. आनी इट इज अवर काजूचो. आनी इट इज कंप्लीट ऑन वर्ड ऑफ माउथ. मार्केटिंगाची कांयच मार्केटींग करून आमी आल्मंडा भशेन कांयच ना. लोकांक सांगचें म्हणजे हो गोवा ब्रँड तयार जाल्लो आसा. हे थोडे फॅक्टरीवाले म्हणटा, जाटये म्हणा, त्या टायमार कामत आशिल्ले, देसाय आशिल्ले, लवंदे आशिल्ले, हे सगळ्या लोकांनी टील आय वील से 2005 हे तुमी जे नॉन गोवन्स येवन जे बिझनेस चालू केला, ताजे पयलीं 2005 पयलीं दीस बिझनेस वॉज कंप्लिटली गोंयकारां कडेन. आनी मोस्टली फॅक्टरी ओनर्स स्वता घालताले, प्रोसेस करताना आपण आउटलेट सुद्दां विकताले. हे लोकांक कशें जालो गोवा ब्रँड? हे लोक आयले, घेतले, तांकां आवडले, तांणी गिफ्ट केले. नॅचरली ओवर द लास्ट 30-40 years हो गोवा ब्रँड तयार जाल्लो आसा. बाय डुईंग जस्ट द रायट थिंग, बाय सेलिंग गुड क्वॉलिटी ऑथेंटीक गोवन कॅश्यू, मेंटेनिंग द क्वॉलिटी, नॉट फॉलिंग फॉर. आनी केन्ना अनफॉर्च्युनेटली केन्ना हो गोवा ब्रँड जालो, हे भायले लोक आयले आनी तांणी म्हणलें अरे हांगा आमी काजू इजिली विकूं शकता. आनी नो क्वेश्चन्स आस्क्ड की लोकांक ट्रस्ट आसा गोंयच्या ब्रँडाचेर. पयलीं तांच्यांनी कितें केलें, आफ्रिकेचो काजू विकूंक लागले. मागीर तांच्या भितरूच कॉम्पिटिशन. तुमी आतां कलंगूट वचशीत, रायट फ्रॉम कांदोलीम टू आरपोरा 300 काजूची दुकानां आसा. एकाच्या कुशीक दुसरो, दुसऱ्याच्या कुशीक तांचेच गांवचे सगळे. कॉम्पिटिशन कशें करतले, इतलें कॉम्पिटिशन जाला. सो देन दे रिसॉर्टेड टू इलिगल ट्रेड. रिचर्ड नरोन्ना तुमी आयकलां आसतलें, FDAचो रेड घाली. हय, ही इज डुईंग अ फॅन्टॅस्टीक जॉब. आनी ही हॅज प्रॉमिस्ड मी, रोहित, आय वील क्लीन अप कलंगूट म्हणून. मल्टिपल रेड्स घाला. ही इज रिटर्न लेटर्स टू FDA, FSSI की आमी स्टँडर्ड चेंज करुया. वी वील मेक रायटींग ओरिजीन कंपल्सरी. वी शूड मेक रायटींग ग्रेड, काजूची ग्रेड खंयची कंपल्सरी. 2 तरेचे फ्रॉड करता कलंगूट सायडीन. तो म्हाका पयर मेळिल्लो काजू फेस्टाचे मिटिंगेक. तो सांगता की देर आर दीस पीपल रोमिंग ऑन बायक्स की वूज एक्सपर्टीज इज पॅकिंग. ओके. ते तुमकां 20 rupees पर kg खंय पॅक करून दिता. अशें भितर कुसको काजू, भायल्यान बरो काजू. घरा वतकच कळटा. आनी हातून गोंयचें नांव खराब जाता. गोवासे इमॅजीन, हांव गोंयच्यान आयलां, हांवें तुमकां काजू पाकीट दिलें, गोवासे गिफ्ट, तुमी फोडलें, तुमी म्हाका फोन करून सांगता भितर काजू बरें नाशिल्ले, कुसके आशिल्ले. गोंयचें नांव खराब जालें आनी म्हजें नांव घाण जालें. इंडस्ट्रीचें नांव घाण. नेक्स्ट टायम काजू मातल्यान. सो आतां बोवाळ चल्ला पळय, हांगचे हे फटयता ते बोवाळ. वन ऑफ ऑल्सो इज काजू. सो सिस्टमॅटिकली म्हणजे कितें रॉट इज सेटिंग इन. हय, पण लॉट ऑफ थिंग इज ऑल्सो क्लीन. पण गोंयचें नांव खराब जाता, काजूचें नांव खराब जाता. बिफोर कंप्लीट ट्युरिस्टान येवन आमी काजू घेवचे ना म्हणच्या पयलीं वी हॅव टू सेव द इंडस्ट्री न्ही. बिकॉज देर इज अ लायवलीहूड ऑफ फार्मर्स एंड इज अ लायवलीहूड ऑफ इंडस्ट्री एंड इंडस्ट्री वर्कर्स न्ही. करेक्ट. आनी दुसरे तरेची फटींगपणां 500 ग्राम म्हणटा आनी भितर 450 ग्राम आसता. दॅट कम्स अंडर वेट्स एंड मेजर्स. Okay. So I am the president of Goa Cashew Manufacturer Association and I have written a letter to them. आणि rates बी घाल्ली आसा. But I think we should form a team of FDA, Tourism Department and weights and measures. And कितें एक law हाडून like a flying squad wherever it is come. Easiest न्ही. हांव एक दुकानार विकता. ह्या दुकानार समज मेळ्ळें न्ही, लँडलॉर्डाक किंवा त्या दुकानार परत आनी काजू विकपाक दिवपाचें ना. तुमी आनी कितें करा थंय. सील सोपया. तुमी आनी कितें विका न्ही, काजू मात विकूं नाका परत. आय नो दिस दॅट वील ओनली डिटर. गोंयचे आपले म्हणून उरलेले थोडे लास्ट. कित्याक लिगल तूत फायन आसा, पण फायनान कांय जावपाचें ना. हे इतले जोडटा, ते फायन पे करता आनी दुसरे चालू करता. सो फॉर एवर बॅन शूड बी एटलीस्ट ऑन दॅट शॉप. On the shops. Actually, I wanted to ask you next question about challenges, but you already told what are the challenges. So challenges आता actually what we are facing is climate change, which is there this year. 50% through in the season. एक वर्ष भरपूर काजू येत आहे, एक वर्ष
काजू प्रेडिक्शन करपाक व्हेरी डिफिकल्ट जाता. पावस पडटकर त्रास जाता, पावस पडटकर त्रास जाता, फुलां डॅमेज जाता, हे जाता हार्वेस्टिंग, आणि पेस्ट येवंक लागला आतां. म्हणजे रूट स्टेम झाडांक, आय एम नॉट टेकिंग अबाउट अ क्रॉप, झाडां मरपाक लागता. सो आमचे यील्ड इतले कमी आसा न्ही काजूचे, वी हॅव टू, आमी काजूचो रेटूच पळयता, शेतकऱ्यांक इतलो रेट तितलो रेट. काजूचें उत्पन्न वाडपाक जाय, मागीर शेतकऱ्याक डबल ट्रिपल बेनिफीट जातलो. इट इज अ लो मेंटेनन्स क्रॉप. इट्स अ लो मेंटेनन्स, पण आमचें कितें आतां गोंया पावस खूब पडटा, कितें आतां जून ते ऑक्टोबर पर्यंत इतलीं झाडां वाडटा, स्पेशली इन फॉरेस्ट एरियाज, आनी हे मागीर तांकां 3 म्हयने वता फक्त बेंडपाक, क्लिनिंग अप द एरिया. हांव मातशें गोंयचे टर्मिनॉलॉजी वापरता, सारकें लोकांक कळपाक जाय. बेंडचें पडटा की झाडां वाडटा, मागीर क्लीन जाले की मागीर तितल्या मनसा तांकां रोटो म्हणटा पळय. रोटो इज अ रूट एंड स्टेम बोरर, वीच इज लायक अ पेस्ट वीच स्टार्ट्स इटींग द रूट्स आनी भितरल्यान सगळो पोखरता. दॅट इज अ बीग मेनस फॉर कॅश्यू प्लांटेशन. झाड काबार जाता. बरी झाडां लागता ती 15 वर्साची, 16 वर्साची, 6-7 किलो दिता. एक काजूचें झाड लागपाक कितले वर्सां लागता? जी ट्रेडिशनल आसा ती 6-7 वर्सांनी लागता, जी ग्राफ्टेड वेरायटी आसा ती 3 वर्सांनी लागूंक सुरू जाता. सो एनकरेज मोर कॅज्यू प्लांटेशन. एनकरेज मोर आनी मोर. वी हॅव टू न्ही सबसिडी वी हॅव टू हॅव अ जे रिसर्च सेंटर आसा न्ही, दे हॅव टू डू एन R&D रिसर्च की पेस्ट मॅनेजमेंट अँड कमिंग आउट वीथ मोर पेस्ट रेजिलियंट, क्लायमेट चेंज रेजिलियंट क्रॉप वरायटी. ICAR म्हाका दिसता अभ्यास चल्ला ताचो. चल्ला. तांच्यांनी एक नवीन वेरायटी आमचो प्रायम मिनिस्टरान लॉन्च केली आसा, नेत्रा 1, नेत्रा 2 म्हणून, जी आमी एक 20 कलमां हाडला आनी एट वेरियस पार्ट्स इन गोवा आमी दिला. सो वी आर गोइंग टू मॉनिटर इट अँड गिव द फीडबॅक टू देम. सो फ्युचर इज नॉट दॅट बॅड. फ्युचर इज ब्रायट. कॅश्यू मार्केट, कॅश्यू कन्झम्पशन इन इंडिया इज गोइंग टू ग्रो. काजूचे आमचो जो बिगस्ट सपोर्ट इज आमची काजू कतली. इंडिया इज अ बीग लवर ऑफ काजू कतली. अप टू दिवाळी इतली काजू कतली, नॉर्मली काजू कतली काजू तुकड्याची जाता, इतली शॉर्टेज जाता. अख्खो काजू सुद्धा मोठे मोठे मिठाईवाले पेस्ट करता आणि काजू कतली करता. अदर्स इट इज काजू जे तुकडो आसता डॅमेज आशिल्ले ते डॅमेज म्हणल्यार इट इज अ पार्ट ऑफ द प्रोसेसान जो काजू कट जाता. तातूंत केन्ना केन्ना तुकड्याचो रेट चड जाता. इतलो इंडिया इज अ ह्यूज. सेकंड चॅलेंज वीच इज देर, वीच इज मोर एट द नॅशनल लेवल, इज व्हिएतनाम. कितें आसा तांचे इंटरनल मार्केट कांयच ना. इंडिया इज द बिगस्ट कन्झ्युमर ऑफ कॅश्यू नट. टोटल इफ यू सी द मार्केट सायज न्ही, 4 lakh टन ऑफ काजू इंडियान कन्झ्यूम जाता, वर्थ अराउंड 22,000 crore. दॅट इज द टोटल मार्केट सायज. प्रोसेस्ड. आमी स्मॉल नीश गोंयान आमचो काजू सगळ्यान बऱ्या क्वॉलिटीचो आनी टेस्टी म्हणून आमी गोवा ब्रँड घेवन आसा. बट मार्केट सायज एंड द टोटल इंडस्ट्री इज मॅसिव. ऑपॉर्च्युनिटी इज ह्यूज. इट इज जस्ट गोइंग टू ग्रो. आमचो एम गोंयचें नांव आमकां हे करपाक जाय, सांबाळपाक जाय, आनी गोंयच्या शेतकऱ्यांक एक बरो इनकम रेव्हेन्यूशन दिवपाक, पयशे मेळपाक जाय. काजूच्या दिसांनी कामेराय मेळना म्हणटा, सगळीं जाणां काजूनी वता. हो एक भाटकारांचो प्रश्न आसा, सगळ्या गोंयकारांचो प्रश्न. शाळेन आमी आसतना तेन्ना बाई म्हणटाली भुरगे शाळेंनी सगळे काजूनी व्हडलेले आसा. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. आनी ह्या वर्सा काजूचो रेटूय बरो आसा, 163 रुपीज आसा, वीच इज अ व्हेरी गूड रेट टू द फार्मर. गोवा गव्हर्मेंटान ऑल्सो मिनिमम सपोर्ट प्रायस इन्क्रीज केलो 150 to 170. सो फायनान्शियली काजू फार्मरांक भरपूर सपोर्ट आसा. पण प्रॉब्लेम जाला उत्पन्न. वी हॅव टू इन्क्रीज द यील्ड. सो यू कॅन वर्क फॉर 3 months and enjoy for a year if you have a good cashew plantation. 100%. आमी जाणा जे फॉरेस्टाचेर येना बी करता, दे गेट रियली गूड इनकम. ते साठोवन मागीर ते करता. बाकीचे ते म्हणटा आमी काजूनीच आमी काम करता, आमी बाकीचे मागीर वर्सभर आमकां कांय काम ना. 3 महिने त्रास काडपाचे. 3 महिने आनी ते रावता थंय. दीस रात त्रास काडटा. आमी पळयला ते रावता ते हेजेर कोयणेचेर रावता, तो ते आपुणूच हे करता. आमी हांगा बी नेत्रावळी बी गेल्ले न्ही फॉरेस्ट एरियान, थंय एक व्हिडिओ बी केल्लो थंय. ते सांगता की रातचो तांकां वाघाचो बी आवाज आयकूंक येता.
आमी केप्यां गेल्ले थंय आमी जेन्ना फाटल्या फावटी एक्चुली उर्राकाचेर पासय करताले. यू शूड वॉच अवर पासय सिरीज. उर्राकाचेर पासय करताली तेन्ना आमकां कळ्ळें की रातचे थंय रावता, तांकां ते रानटी जनावरांचो आवाज बिवाज आयकूंक येता. म्हणजे ते दिसान दीस थंय रावता, घर सोडून थंय रावता. सारकें. आनी जे लोक म्हणटा पळय न्ही की गोंयकार कश्ट काडिना म्हणटा आनी थंय वचून पळोवपाचे, गोंयकार खरेंच कश्ट काडटा. सामकें दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आनी समहाव ही गोश्ट आमच्या कल्चरान आसा. आमचे फार्मर आनी एक म्हत्वाची गोश्ट सांगपाक विसरलो. गोंयचे काजू बिगस्ट रिजन आमचे काजू चड टेस्टी इज बिकॉज ऑफ उर्राक आनी फेणी. कित्याक आमची जी हार्वेस्टींग प्रॅक्टीस आसा न्ही, आमी झाडां वयल्यान काडना. जे जमनीर पडिल्ले आसा पळय तेच शेतकरी काडटा. तातूंत कितें जाता, देवान सांगलां की वॉट इज द रायट टायम टू हार्वेस्ट. सो दॅट इज द एप्पल एंड द फ्रूट नट बोथ आर कम्प्लिटली मॅच्युअर्ड. सो सारकी ती काजवाची फूल टेस्ट आसता तातूंत. काजू पडले की ते काडटा. बाकीच्या कडेन कितें जाता, ते कितें आसता, आतां व्हडले फार्म आसले तांकां ते फूल फार्म भोंवून येता म्हणसर 1-2 ते 3 दीस लागता. हार्वेस्ट करून पाटल्यांनी घालता, ते पाटलो घेवन येता. बाकी कडेन कितें जाता, बिकॉज तांकां मुट्टो यूज ना न्ही, ते झाडार गेले, झाड हालयता, बडी मारता. कित्याक तांकां ते परत ते येता म्हणसर 3 दीस वतले न्ही. आतां आपूण रावड मांडटनाच आपूण मॅक्झिमम करुया. सो ते काजू काडटा मुट्टो थंयच हाडून बॉदर्ड अबाउट दॅट. आनी ते प्लक इट फ्रॉम द ट्री. ओके. बाकीच्या स्टेट्सांनी गोवा इज द ओनली स्टेट वी हार्वेस्ट फ्रॉम द ग्रावंड. त्रास जाता तांकां. झाडार आसा, तुका खबर आसा तो पिकला, पण ते तरी हात लायना काजूक. म्हटलें नेक्स्ट विजिटाक आपूण येतलो तेन्ना काडटा म्हणून. सो जे काजू बरे खाता, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. काजू जे बरे खातात आनी उर्राक आनी फेणी पिवप्यांक थँक्यू म्हणपाचें. सामकें. ओके, देव बरें करूं तूं. थँक्यू. आय होप. नायस टॉकिंग टू यू. खुबश्यो गजाली आमकां नवीन कळ. and all the best. Thank you. So तुम पळयलो खाशेली पॉडकास्ट with Rohit Zante, and reason why he is here is not just because he belongs to Zante family, but also because तांणी जो बिझनेस चालू दवरलो इतले जनरेशनाचो, ताजें फळ आसा की आतां ते येवन हांगा पॉडकास्ट करता. समवेर इट स्टार्टेड long back, but now even I think future generations also will continue with the same business. Hopefully. आणि काजू उलयता आसतना खुबशे जाण चिंतिना की काजू फाटल्यान कितें आसता, ते कितले कश्ट आसता. सो जे पॉडकास्ट नॉन गोंयकार पळयता आनी तांकां कोंकणी कळटा जाल्यार मातशें आमच्या गांवांनी वचून पळया आमचे गोंयकार कितले त्रास काडटा ते काजूच्या दिसांनी. तुमी पळयतात गोवा न्यूज हब, पळयता.